नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनामुळे आज राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. उद्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस. देशात न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्राचं मत. विजय मल्ल्या यांच्या विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी करावी. सक्तवसुली संचालनालयाची विनंती. राज्यातली 29,600 गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर. या सर्व गावांना आता दुष्काळ सवलती होणार लागू. लातूरच्या महापौरपदी काँग्रेसचे दीपक सूळ यांची निवड. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड. आणि राज्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा 27% अधिक मोसमी पाऊस पडेल, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. आता सविस्तर वृत्त. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनामुळे आज राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सकाळी कामकाज सुरू होताच दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातलं लोकसभेचं कामकाज काल संध्याकाळी अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आलं. नियोजित वेळापत्रकानुसार ते उद्या 13 मे रोजी संस्थगित होणार होतं. लोकसभेत कामकाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच सदनाचं कामकाज कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता पूर्ण वेळ चालल्याबद्दल अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व सदस्यांचं कौतुक करून आभार मानले. या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर सर्व सदस्यांनी आपापल्या संसदीय क्षेत्रात जाऊन दुष्काळ निवारण, जलसंधारण आणि अन्य कामांमध्ये योगदान द्यावं असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं. जितने उत्साह से आप सभी लोगों ने चर्चा में हिस्सा लिया, उतने ही उत्साह से अपने अपने क्षेत्र में जाकर के सूखे के लिए रेन वाटर हार्वेस्टिंग हर काम के लिए आप सब लोग जरूर उतना ही काम करेंगे. सूखे से सभी चिंतित है. आई एम क्वाइट श्योर अबाउट इट. 25 एप्रिलपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सत्रात एकूण 13 बैठका झाल्या. यावेळी रेल्वे तसंच सर्वसाधारण अर्थसंकल्पाबरोबरच काही विधेयकही संमत करण्यात आली. लोकसभेचं कामकाज विनाव्यत्यय आणि खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी समाधान व्यक्त केलं. विरोधी पक्षांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बहुत बढ़िया. और यदि अध्यक्ष महोदया को संतोष महसूस होता है तो हमें भी लगता है कि हमने अपना दायित्व ठीक ढंग से निभाया. और सरकार की ओर से सदा हर प्रकार की चर्चा के लिए तैयारी भी रही और सरकार ने बड़ी सकारात्मक भूमिका भी निभाई है. और कुल मिलाकर के इस सत्र में विपक्ष ने भी सहयोग किया है. उज्जैन इथं सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आज विचार महाकुंभ या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी जागतिक हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त केली. उज्जैन जिल्ह्यातल्या निनोरा इथं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या विचार महाकुंभमध्ये तापमान वाढ, धर्म, कृषी, महिला सबलीकरण, विज्ञान अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. 41 देशातले तज्ज्ञ, धर्मगुरू आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी, 3,500हून अधिक प्रतिनिधी या संमेलनामध्ये सहभागी होत आहेत. दरम्यान आज या सिंहस्थ कुंभमेळ्यात तृतीयपंथीयांनीही शाही स्नान केलं. देशात न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्राचं मत मागवलं आहे. न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबत विधी आयोगानं शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते अश्वनी कुमार उपाध्याय यांनी एका जनहित याचिकेद्वारे न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवण्यासाठी न्यायालयानं निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश TS ठाकूर आणि न्यायमूर्ती बानुमती यांनी यासंदर्भात केंद्राकडे मत मागत विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अर्थ मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. बँकांचं कोट्यावधी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप असलेले प्रसिद्ध उद्योजक
विजय मल्ल्या यांना भारताकडे सोपवण्यास ब्रिटननं नकार दिल्यानंतर इंटरपोलनं मल्ल्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करावी अशी विनंती सक्तवसुली संचालनालयानं केली आहे. भारतातल्या विविध 17 बँकांचं कर्ज थकवून गेल्या 2 महिन्यांपासून मल्ल्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करत आहेत. मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारतानं ब्रिटन सरकारला विनंती केली आहे, मात्र यावर ब्रिटन सरकारनं असमर्थता दर्शवली आहे. ईडीनं 3 वेळा समन्स बजावूनही मल्ल्या चौकशीसाठी आले नाहीत. न्यायालयानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं यासाठी बँकर्स समितीनं पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स समितीची 131वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्ज पुरवठ्याचं प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर अनुसूचित वाणिज्यिक बँकांचं हे प्रमाण 80% वाढण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीनं प्रभावी कृती आराखडा तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ज्या बँकांनी पतपुरवठ्याचं 100% उद्दिष्ट पूर्ण केलं त्या बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्याच्या स्थूल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा फक्त 10 ते 11% आहे. मात्र शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची टक्केवारी 45 ते 50 आहे. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांवरच नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही आणि बँकांवरही आर्थिक दबाव वाढत आहे. शासन आणि बँकांनी समन्वयानं काम केलं तर विकास दरात वृद्धी होऊ शकेल असंही या बैठकीत सांगण्यात आलं. राज्य सरकारनं काल 29,600 गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली. त्यामुळे या गावांमध्ये आता दुष्काळासाठी देण्यात येणाऱ्या सवलती लागू होणार आहेत. या संदर्भात सरकारनं परिपत्रक काढलं आहे. तीव्र टंचाई लक्षात घेऊन सरकारनं यापूर्वी या 29,600 गावात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या गावांना कृषी पंपाच्या वीज देयकात 33.5% सवलत, विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, शेतकऱ्यांना जमीन महसुलात सवलत अशा सवलती लागू होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या शिरपूर, दादेगाव इथल्या चारा छावण्यांना आज त्यांनी भेट दिली. तसंच दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या फळबागांची पाहणी केली. काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याच्या दुष्काळी भागात राज्य पातळीवरच्या नेत्यांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार चव्हाण 2 दिवसांच्या बीड दौऱ्यावर आले आहेत. चव्हाण यांनी आज शिरपूर आणि दादेगाव इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. गेल्या 1 महिन्यात रेल्वेनं लातूर शहराला एकूण 6 कोटी 20 लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला आहे. शहरातल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिली जलदूत रेल्वे 12 एप्रिलला लातूरमध्ये पोहोचली. रेल्वेनं होणाऱ्या पाणी पुरवठ्याला आज 1 महिना पूर्ण झाला असून रेल्वेच्या पाणी पुरवठ्यामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार सोलापूर, मिरज आणि लातूर इथले रेल्वे अधिकारी जलदूतच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरता जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण आणि महानगरपालिकेनं युद्धपातळीवर काम केलं आहे. महानगरपालिकेनं पाणी वितरणाचा तपशील आता वेबसाईटवर टाकायला सुरुवात केली असून प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. सह्याद्री वाहिनीच्या वतीनं देण्यात येणारे नवरत्न पुरस्कार काल घोषित करण्यात आले. यंदा या पुरस्काराचं 15वं वर्ष आहे. यावर्षी साहित्यिक विजय राजाध्यक्ष, रंगकर्मी रामदास कामत आणि नाना पाटेकर, संगीतकार अजय अतुल, भाषातज्ञ डॉक्टर विजय आव्हाड, पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, उद्योगपती अनिल जैन, सुलेखनकार अच्युत पालव आणि समाजसेवक विजय फळणीकर यांना नवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरेला पदार्पणातला नवा चेहरा म्हणून विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात आज संध्याकाळी 6 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मराठी नाट्य कलाकार गिरिजा काटदरे, दैनिक लोकमतचे संपादक दिनकर रायकर, उद्योगपती विजय कलंत्री या मान्यवरांचा समावेश होता.
या पुरस्कार सोहळ्याचा वृत्तांत येत्या 29 मे रोजी संध्याकाळी 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. दादर प्रभादेवी माहीम विभागातल्या पुनर्विकासाच्या चक्रव्यूहात विकासकांकडून फसवल्या गेलेल्या वर्षानुवर्ष घरं न मिळाल्यामुळे विस्थापितांचे आयुष्य जगणाऱ्या मूळ मुंबईकर असलेल्या भाडेकरूंच्या प्रश्नांच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी शिवसेनेतर्फे जनआंदोलन करण्यात आलं. पालकमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांच्या उपस्थितीत काल बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंदोलकांची दिशा आणि धोरण ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली. लातूर शहराच्या महापौरपदी काँग्रेसचे दीपक सूळ निवडून आले आहेत. त्यांना 45 मतं मिळाली. लातूरच्या महापौरपदासाठी आज निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इर्शाद तांबोळी यांना 12 तर शिवसेनेच्या गोरोबा गाडेकर यांना 6 मतं मिळाली. पाणीपुरवठा सुरळीत करणं हे आपल्यापुढलं पहिलं काम असल्याचं नवनिर्वाचित महापौर दीपक सूळ यांनी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळचे पहिले नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे विनायक राणे यांची निवड झाली आहे. कुडाळ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला काठावरचं बहुमत आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची मानली जात होती. उपनगराध्यक्षपदी अनंत उर्फ आबा घडाम यांची निवड झाली आहे. पाणी आणि डम्पिंग ग्राउंड यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असलेली मुंबई महानगरपालिका ही जगातली सर्वात भ्रष्ट महापालिका आहे असा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबईतल्या काँग्रेस मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेनेची सत्ता असताना भाजपाचे खासदार शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करतात, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून महापालिका बरखास्त करावी असं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि चरणजीत सिंग सप्रा उपस्थित होते. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांचा विकास होण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी केंद्र सरकारनं स्टँड अप इंडिया योजनेची सुरुवात केली आहे. लाभार्थींना या योजनेचा फायदा कशा प्रकारे घेता येईल याचा हा वृत्तांत. हलाखीची परिस्थिती तसंच समाजाकडून मिळणारी असमानतेची वागणूक यामुळे पोळल्या गेलेल्या व्यक्तींना स्वबळावर उभं राहता यावं या दृष्टीनं केंद्र सरकारनं स्टँड अप इंडिया योजनेची सुरुवात केली. ज्यांच्या डोळ्यात आयुष्यात पुढे जाण्याचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याचं ध्येय आहे त्या लोकांपर्यंत केंद्र सरकारला या योजनेच्या माध्यमातून पोहोचायचं आहे. देशातल्या मागासलेल्या, दुर्लक्षित आणि दलित घटकांना राष्ट्रविकासात समाविष्ट करून घेणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता पाहूया या योजनेची ठळक वैशिष्ट्य. अनुसूचित जाती आणि जमातीतल्या महिलांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणं, अनुसूचित जाती जमातीत 2.5 लाख उद्योजक तयार करणं, महिला वर्ग आणि दलित घटकांना व्यवसाय करण्यासाठी 10 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत कर्जाचं वितरण करणं, त्याचप्रमाणे 1.25 लाख बँकांनी अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांना विनाहमी कर्ज उपलब्ध करून देणं. या योजनेअंतर्गत बँकांच्या सर्व शाखा अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना कर्ज उपलब्ध करून देतील. कर्ज घेणाऱ्यांना रुपे कार्ड देण्यात येईल. एनसीजीसीटीच्या निधीसाठी 5,000 कोटी रुपयांची पत हमी देण्यात येणार आहे. कर्ज उपलब्ध होण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गरजवंतांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि औद्योगिक क्षेत्रात पदार्पण करावं असा सरकारचा मानस आहे. या योजनेत वेब पोर्टल ही सुविधा देण्यात आली आहे, ज्याद्वारे महत्त्वाची माहिती उपलब्ध होतीये. स्टँड अप योजनेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळतेय, तसंच देशातल्या महिलांना उद्योजक बनण्याची नवी संधी प्राप्त झाली आहे. पुणे नाशिक मार्गावर चाकणजवळ आज पहाटे एका खासगी बस आणि ट्रक यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात 4 जणांचा बळी गेला तर 5 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या खदगाव इथं भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पुढाकारानं 72 कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देण्यात आली. तसंच गावातल्या ज्या कुटुंबांकडे घरं नव्हती अशांना स्वयंपाकघर, ओटा, स्नानगृह आणि स्वच्छतागृह
अशा सुविधांनी युक्त घरांचंही वाटप करण्यात आलं। खतगावमध्ये 296 कुटुंब असून प्रत्येकाकडे शौचालय आणि प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य कार्डही आहे। यावेळी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभही करण्यात आला। नागपुरातल्या डॉक्टर दळवी स्मारक रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रात आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला। फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो। रुग्णांची सेवा ही देशसेवा आहे। तुमच्या सेवेमुळे रुग्ण बरा होतो असं मत नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य भारत मुनेश्वर यांनी यावेळी व्यक्त केलं। आजार हा जात धर्म लिंग बघून येत नाही, त्यामुळे परिचारिकांनी आपली क्षमता कुठे कमी पडते हे पाहून वाढवली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले। परिचारिकांना फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जीवनचरित्राबद्दल यावेळी माहिती देण्यात आली। तसंच मान्यवरांच्या हस्ते फूल देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। बीड जिल्ह्यातल्या दुष्काळाचा फटका वन्य प्राण्यांना बसत असून प्राणी स्थलांतरित होताना दिसत आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी वन्यजीवांनाही टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे। बीड जिल्ह्यात नायगाव हे राज्यातलं एकमेव मयूर अभयारण्य असून त्यामध्ये मोर, नीलगाय, कोल्हे, हरिण असे 4500 प्राणी आहेत। दुष्काळामुळे अभयारण्यातले पाणवठे कोरडे पडल्यामुळे त्यामध्ये वन्यजीव विभागाकडून टँकरद्वारे पाणी पुरवलं जात आहे। पाण्याच्या शोधार्थ प्राणी वसाहतीकडे स्थलांतरित होत आहेत। 300 हेक्टर क्षेत्रातल्या या अभयारण्यात पाणवठ्यापर्यंत टँकर नेण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गैरसोय होत आहे। वन्यजीवांना खाद्यान्नाची वानवा जाणवत असल्यानं अभयारण्यातले मोर गावात येत आहेत। या मोरांसाठी जंगलात पाण्याबरोबरच खाद्याची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। दुष्काळ आहे आमच्याकडे आणि मोरांसाठी पाणी नाही, खाद्य नाही। अधिकारी लोकांनी त्यासाठी काही सुविधा केली पाहिजे। पाणी नसल्यामुळे मोर सध्या इथं राहिले नाहीत। सध्या टंचाई असल्यामुळे टँकरला पण जवळपास पाणी मिळत नाही। 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून टँकरद्वारे पाणी आणून त्या वन्य प्राण्यांना पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे आणि पाण्याचे सोर्स असल्यामुळे पाणी वेळेवर मिळणं कठीण झालेलं आहे। मुंबईतल्या SNDT महिला विद्यापीठाच्या शतक महोत्सवानिमित्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या महर्षी कर्वे सेमिनार संकुलाचं उद्घाटन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं। या विद्यापीठाच्या विकासासाठी 75 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार तावडे यांनी यावेळी केला। यावेळी 4 पुस्तकांचं प्रकाशनही शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। या विद्यापीठाचा 100 वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या द फर्स्ट 100 इयर या लघुपटाचं प्रकाशनही काल करण्यात आलं। विद्यापीठाच्या कुलगुरू वसुधा कामत यांनी महिला विद्यापीठाचं आजच्या काळातलं महत्त्व या प्रसंगी विशद केलं। ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष म्हणून आज शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ते या पदावर 2 वर्षे राहतील। ICCच्या या नियमानुसार यापुढे 2 पदं भूषवता येणार नाहीत। त्यामुळे मनोहर यांनी 2च दिवसांपूर्वी BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। ICCच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनोहर यांनी ICCच्या सर्व संचालकांचे आणि BCCI मधल्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत। ICCच्या घटनेमधल्या विविध सुधारणांना सोमवारी ICCच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली होती। राज्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा 27% अधिक मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। ठाणे जिल्हा मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात काल उच्चस्तरीय बैठक झाली। त्यात हवामानशास्त्र विभागाचे प्रादेशिक उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली। या संदर्भात माहिती देणारं पत्रकही जारी करण्यात आलं। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे। कोकणात यंदा या मोसमात वार्षिक सरासरीपेक्षा 27.5% जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सर्व नागरी यंत्रणांना यावेळी दिले। धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण 25 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले।
ठळक बातम्या पुन्हा एकदा. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनामुळे आज राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. उद्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस. देशात न्यायाधीशांची संख्या दुपटीनं वाढवावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्राचं मत. विजय मल्ल्या यांच्या विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी करावी. सक्तवसुली संचालनालयाची विनंती. राज्यातली 29,600 गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर. या सर्व गावांना आता दुष्काळ सवलती लागू होणार. लातूरच्या महापौरपदी काँग्रेसचे दीपक सूळ यांची निवड. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पहिले स्वतंत्र अध्यक्ष म्हणून शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड. आणि राज्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा 27% अधिक मोसमी पाऊस पडेल. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.